भिवंडीत मोबाईल दुकानातील चोरी प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी मोठी कारवाई करत 2 चोरट्यांना अटक केली आहे। या कारवाईत तब्बल 23,45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। कल्याण नाका परिसरातील सिटी झोन या मोबाईल दुकानातून 6 फेब्रुवारी रोजी मोबाईल, लॅपटॉप आणि इतर साहित्य चोरीला गेले होते। या प्रकरणी 8 फेब्रुवारी रोजी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान पोलिसांनी साहिद मोहम्मद उर्फ दबंग जफरुद्दीन अन्सारी आणि उजेर अहमद इस्लाहुर रहमान खान या दोघांना अटक केली। दोघेही न्यू आझाद नगर शांतीनगर येथील रहिवासी आहेत। आरोपींकडून 108 मोबाईल, 1 लॅपटॉप आणि इतर साहित्य असा एकूण 23 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। याबाबतची माहिती भिवंडीचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी पत्रकार परिषदेत दिली। सिटी झोन मोबाईल शॉपीमध्ये एक चोरी झाली होती, ज्याच्यामध्ये 23 लाख रुपयाचे मोबाईल, टोटल 108 मोबाईल आणि एक HP कंपनीचा लॅपटॉप असं चोरीला गेलेला होता मुद्देमाल। आमच्या शांतीनगर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी अंमलदारांनी याच्यामध्ये चांगला तपास करून या गुन्ह्यामध्ये 2 आरोपी अटक केलेले आहेत आणि सर्व 108 मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केलेला आहे। एकूण 23.5 लाख रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। हा 100% मुद्देमाल जप्त केलेला आहे। याच्यामध्ये अधिकारी आणि अंमलदार यांनी अत्यंत चांगली कामगिरी करून अत्यंत कमी वेळात हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे। याच्यामध्ये यापूर्वीचं यांचं रेकॉर्ड उपलब्ध नाही आहे, परंतु आणखी काही इतर पोलीस स्टेशनला रेकॉर्ड आहे का याच्या संदर्भात आम्ही आणखी जास्त चौकशी करत आहोत, किंवा यापूर्वी अशा पद्धतीचे कुठलेही गुन्हे दाखल असतील यांच्यावर तर नक्कीच त्या दृष्टीने सुद्धा तपास केला जाईल। यातील आरोपीचं नाव आहे साईद मोहम्मद उर्फ दबंग जाफरुद्दीन अन्सारी आणि दुसरा आहे उजेर अहमद इस्लाहुर रहमान खान, वय 23 वर्ष। यांचे सध्या रेकॉर्ड उपलब्ध नाही, परंतु सध्या यांना अटक करून आम्ही पुढील तपास करत आहोत। चोरी करण्याचा उद्देश हा याच्यातून आर्थिक कमाई करणे हाच उद्देश आहे सध्या तरी।